नमस्कार, मी नितीन पाटील मुळे नंबर 1 न्यूज चॅनल प्रस्तुत गरजा महाराष्ट्र माझामध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत करतो। बघूया आजच्या ठळक बातम्या। श्री संत गाडगेबाबा निर्वाण भूमीतील वृद्धाश्रमात पतंजली योग समितीने फुलवली आनंदाची दिवाळी। बघूया बातमी सविस्तर। वलगाव म्हणजे फक्त गाव नाही, तर ते संत महंतांचे पदस्पर्शाने पावन झालेले, घराघरात संस्कारात वाढलेले कुटुंब प्रमुखांचे ते श्री क्षेत्र तीर्थक्षेत्र आहे। तसेच संत गाडगेबाबा यांचे निर्वाण भूमी आहे। अरे रिकामा कशाला फिरत, तुझं गावच नाही का तीर्थ। या राष्ट्रसंतांच्या ग्रामगीतेतील ओळीप्रमाणे वर्षभर आपापल्या कर्मभूमीत राबवणारे हात मात्र दिवाळीच्या दिवशी का होईना गावात येऊन गावासाठी काहीतरी करायची धडपड करीतच असतात। एवढंच नाही तर गावातील सर्वच वयोगटातील तरुण ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वच गावकरी मंडळी संत गाडगेबाबांचे दससूत्रीवर काम करतात। कोणी दिव्यांगावर, कोणी महिला सक्षमीकरणावर, कोणी निराधाराला आश्रय देत जात धर्म पक्ष विसरून काम करतात। असाच एक उपक्रम प्रत्येक दिवाळीच्या दिवशी सकाळी पतंजली योग समिती वलगावच्या वतीने आयोजित करण्यात येते। यावेळी श्री संत गाडगेबाबा यांच्या पुतळ्याला अभ्यंग स्नान घालून पूजन करण्यात येते व बाबांचे पसायदान म्हणण्यात येते। त्यानंतर उपस्थित सर्व वृद्धांना सुगंधित तेल टाकून उटणे लावण्यात येऊन आंघोळ घालण्यात येते व मिठाई वाटण्यात येते। हे सर्व साहित्य कोणा एकाच्या घरातून येत नाही, तर ते घराघरातून येत असते, जे आजच्या ज्येष्ठ नागरिकांना आपल्या राहते घरात क्वचितच अनुभवायला मिळत असेल। परंतु वलगावातील ह्या प्रथा पतंजली योग समितीचे काही सदस्यांनी सुरुवात केली होती। आज या प्रथेत असंख्य गावकरी हिरहिरीने भाग घेताना दिसतात। आज पण या दिवाळीत ही प्रथा कायम पाळली जात आहे। दिवाळीचं पहिलं अभ्यंग स्नान संत गाडगेबाबा वृद्धाश्रमात व नंतर आपापल्या घरात ही प्रथाच वलगावातील गावकरी मंडळी पाळत आहे। आधी अभ्यंग स्नान वृद्धाश्रमातील ज्येष्ठांचे, नंतर आपल्या घरातले। या आजच्या कार्यक्रमाला प्रामुख्याने कैलास बोरसे, मंगलाताई बोरसे, संत गाडगेबाबा वृद्धाश्रमाचे संचालक। मी कैलास बोरसे, संचालक गाडगेबाबा निर्वाण भूमी व वृद्धाश्रम वलगाव। इथे गाडगे महाराजांचं वृद्धाश्रम चालू आहे आणि या ठिकाणी त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ कार्यक्रम होत असतात। आपलं दरवर्षीप्रमाणे 1-2 कार्यक्रम होतातच। बाबांचे जन्मदिवस आणि पुण्यतिथी हे साजरी होते। परंतु या ठिकाणी सर्वांचं हे जे आहे, गर्दी न करता या ठिकाणी बरेच लोक जमतात आणि या ठिकाणाचं चैतन्य वाढवतात। अशा या पवित्र भूमीला एकच मागणी आहे सर्वांची की गाडगेबाबांना भारतरत्न हे मिळालं पाहिजे। मी या सर्वांचं समर्थन करतो आणि या ठिकाणी सर्व या दिवाळीनिमित्त आपण सर्वांना शुभेच्छा देतो। आणि व पतंजली योग समितीचे राजेंद्र गोविंदराव निर्मळ, मुक्काम पोस्ट वलगाव, माजी सरपंच। आम्ही 20 ते 22 वर्षापासून 25 वर्षापासून संत गाडगे महाराज वृद्धाश्रमात दरवर्षी दिवाळीच्या निमित्ताने वृद्धांना सकाळी अभ्यंग स्नान घालून त्यांना मिठाईचं वाटप करतो आणि हा उपक्रम आमचा 25 वर्षापासून चालू आहे। आणि यासाठी आमचे पतंजली योग समितीचे सर्व सभासद, गावातील प्रतिष्ठित नागरिक एकत्रित येऊन हा उत्साह फार चांगला करतात। संत गाडगे महाराज यांना भारतरत्न मिळावं यासाठी श्रीमान नितीनजी मुळे यांनी जो उपक्रम चालू केला आहे त्यांना आमच्या पतंजली योग समितीतर्फे जाहीर पाठिंबा देतो। आणि त्यांनी त्यांच्या या उपक्रमात केव्हाही त्यांनी आवाज दिला तर आम्ही त्या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आश्वासन देतो।
संत गाडगे महाराज यांच्या नावाने महाराष्ट्र शासनच नव्हे, महाराष्ट्रच नव्हे तर पूर्ण देशभर ग्राम स्वच्छता अभियान चालते. त्यांना भारतरत्न मिळालाच पाहिजे, यासाठी आम्ही सरकारनेही लक्ष द्यावं आणि आम्ही त्यासाठी प्रयत्न करू. ही अशी मामासाहेब निर्मळ, ॲडव्होकेट बाबूरावजी बेलसरे, राधेश्याम चरडे पुणे येथून येतात, तर संदीप खोन, गजानन दादा कडू यांनी आपले मनोगत व्यक्त केले. गजानन दिगंबरराव कडू, वलगाव. वैराग्यमूर्ती गाडगे बाबा यांना भारतरत्न द्यावा ही एक मिशन माननीय नितीनभाऊ मुळे नंबर 1 न्यूज चॅनल यांनी सुरुवात केली आहे. या गाडगे बाबांच्या निर्वाण भूमीमध्ये या ठिकाणी गाडगे बाबांनी देह ठेवला. या ठिकाणीच गेल्या अनेक वर्षापासून पतंजली योग समिती ही दररोजचा योग वर्ग करतो आणि त्यानंतर दिवाळीच्या सुप्रभाती या येथील वृद्धांना अभ्यंग स्नान घालतो. यामध्ये सर्व गावातील प्रतिष्ठित नागरिक, पतंजली योग समिती सर्व साधक वर्ग हे सर्व सहभागी होतात. आणि खऱ्या अर्थानं जो मनुष्य निरक्षर होता त्यांनी त्याच्या नावाने विद्यापीठ तयार व्हावं, त्यांच्या नावाने पूर्ण राज्यभर एक मिशन ग्राम स्वच्छता अभियान निर्माण व्हावं. आणि ज्या व्यक्तींनी आपल्या आयुष्यभर आपला देह हा पूर्ण कणकण असा प्रत्येक व्यक्तीकरता झिजवला आणि खऱ्या अर्थानं जो धर्म काय असतो या धर्माचं ज्ञान दिलं आणि त्या अशा व्यक्तीला भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा, ही जी यांनी मिशन सुरुवात केलं. या मिशनला सर्व स्तरातून सर्वांकडून पाठिंबा मिळत आहे. आमचा सुद्धा या पतंजली योग समितीतर्फे या सर्वांना पाठिंबा आहे आणि त्याकरता जे जे सहकार्य लागेल ते सर्व सहकार्य करण्याची ही पतंजली योग समिती त्यांना आश्वासन देत आहे. धन्यवाद. दिवाळी निमित्त आपण सर्व इथे वलगाववासी आणि आपले मित्र परिवार आणि योगा पतंजली योग समिती वलगाव इथे आपण जमलेलो आहोत. त्या निमित्तानं या गाडगेबाबांची निर्वाणभूमी या निमित्ताने गाडगेबाबांना गाडगेबाबांचा जो स्वच्छता अभियान जे आहे हे यापूर्वीसुद्धा कोणीसुद्धा त्याला महत्त्व दिलं नव्हतं. त्यानंतर आदरणीय पंतप्रधान आपले मोदीजी यांनी त्याला पुनरुच्चार केला त्याचा स्वच्छता अभियानाचा. त्यामुळे आता आज सध्या 11 वर्षापासून त्याच्या अगोदरसुद्धा स्वच्छतेला महत्त्व आहे. या निमित्ताने गाडगेबाबांना भारतरत्न हे किताब बहाल करावं अशी आमची या वलगाववासियांची, त्यानंतर विदर्भवासियांची आणि भारतामध्ये आज वलगाव हे गाव एक निर्माण भूमीने सर्व भारताच्या नकाशावर आहे. त्यामुळे गाडगेबाबांना एक स्वच्छता अभियानाचं महत्त्व आणि त्यांचं जे कर्म त्यांनी केलं त्या कर्माला सुद्धा महत्त्व आहे. त्यामुळे गाडगेबाबांना भारतरत्न मिळावं अशी माझी आणि वलगाववासियांची, विदर्भवासियांची आणि भारतीयवासियांची सुद्धा अपेक्षा आहे. मी मोहन जोशी, वलगाव येथील रहिवासी आहे. आम्ही पतंजली योग समितीतर्फे दरवर्षी श्री संत गाडगेबाबा निर्वाणभूमी वलगाव येथे वृद्ध लोकांसाठी कार्यक्रम घेत असतो. इथे दररोज योग आणि प्राणायामचा वर्ग चालतो. तसाच एक दुसरा वर्ग आमचा चांगापूरला पण चालतो आणि या दोन्ही वर्गामध्ये जवळपास 50 ते 60 योग साधक येतात आणि योगा प्राणायाम वगैरे करतात. त्याच पद्धतीने आपले वैराग्यमूर्ती श्री संत गाडगेबाबा यांची वलगाव ही निर्वाणभूमी आहे. याच ठिकाणी बाजूला सोलापूर म्हणून एक पूल आहे नदीवर, पेढी नदीवर, तिथेच त्यांनी प्राण त्यागले होते. म्हणून त्यांची निर्वाणभूमी ही वलगाव ही निर्वाणभूमी म्हणून ओळखल्या जाते. या श्री संत गाडगेबाबांनी पूर्ण जगाला स्वच्छतेचा संदेश दिला आणि त्याच धर्तीवर महात्मा गांधींनी, सध्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी पूर्ण भारत हा स्वच्छ असावा असा प्रयत्न केला आणि त्या अनुषंगाने पूर्ण भारतभर स्वच्छता मिशन चालवण्यात येते. ज्यांनी स्वच्छतेचा मूलमंत्र आपल्याला दिला त्या गाडगेबाबांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा अशी मी मागणी करतो व आपण सर्व देशवासियांना
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. जय. माझे नाव राधेश्याम चरडे, वलगाव, जिल्हा अमरावती, विदर्भ, महाराष्ट्र. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, असे हे महान संत संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये ज्या महान संताच्या नावाने स्वच्छता अभियान चालतं, असे हे महान संत ज्यांनी स्वच्छतेची आपल्याला शिकवणूक दिली. ज्यावेळेस सर्व वारकरी संप्रदाय हा पंढरपूरला जात होते, त्यावेळेस संत गाडगेबाबांनी पंढरपूरला जाऊन स्वच्छतेचं अभियान राबवलं. तर फक्त पंढरपूरच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात आज वलगाव हे छोटंसं गाव, त्या गावी पेढी नदीच्या किनारी संत गाडगेबाबांचं हे संपूर्ण वास्तव्य इथं, आणि त्यामध्ये वृद्धाश्रम आहे इथे, आणि त्या वृद्धाश्रमाच्या माध्यमाचं आजही तिथे सेवा दिली जातं. आपण फक्त त्याचं जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जे वापले असं न म्हणता या ठिकाणी त्यांचं कार्य आजही अविरतपणे सुरू आहे. अशा या त्यांच्या कर्मभूमी विदर्भामध्ये त्यांचं कार्य जर बघितलं तर खूप महान कार्य आहे अमरावती जिल्हा. तर अशा महान संतांना का मिळू नये, भारतरत्न हा का मिळू नये असं जर विचार केलं तर आम्ही सर्वांचं वलगाववासीय त्याचबरोबर विदर्भवासीय आम्ही सर्व याला पाठिंबा देतो की त्यांना भारतरत्न नक्की मिळावं. धन्यवाद. नंबर 1 न्यूज चॅनलचे नितीन पाटील मुळे यांनी श्री संत गाडगेबाबा यांना भारत सरकारने भारतरत्न देऊन सन्मानित करावे याकरता सुरू केलेल्या चळवळीत संपूर्ण गावकरी मंडळी तन मन धनाने हे सहकार्य करतील अशी अपेक्षा केली आहे. आम्ही वलगाव येथील सगळी तरुण मंडळी गाडगेबाबांनी जे तत्वज्ञान सांगितलं आणि त्याप्रमाणे आयुष्यभर त्यांनी जनसेवा केली, त्यांच्या सेवेला आम्ही वलगाव येथील रहिवासी बंधू सातत्याने यामध्ये आम्ही भाग घेतो. जेवढं करता येईल तेवढं युवकांनी गाडगे महाराजांच्या तत्वाला पुढे न्यावं हीच आमची त्या प्रति इच्छा असते. आणि आज खऱ्या अर्थाने गाडगे महाराजांच्या कार्याला वाहून घेतलेले इथले सर्व मंडळी त्यांनी आज वृद्धाश्रमाबद्दल ती सेवा गाडगे महाराजांनी आपल्या आयुष्यामध्ये सगळं काही केलं, त्या तत्वाला अनुसरून आम्ही सगळे आजच्या दिवशी दिवाळीच्या दिवशी वृद्धाश्रमामध्ये सर्व वृद्धांना आमच्याकडून होईल तेवढं सेवा म्हणा हे सगळं आम्ही करतो. आणि या दिवाळीच्या दिवशी सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि तो हे सुद्धा हे काम चालू राहावं असं आम्हाला वाटतं. आणि म्हणूनच येथील सगळ्या तरुणांनी जो एक विचार गाडगे महाराजांचा पुढे नेण्याचं ठरवलं त्याला अनुसरून गाडगे महाराजांना भारतरत्न हा पुरस्कार मिळावा अशी आमची मागणी आहे. या पुरस्काराला खऱ्या अर्थानं साजेस असं काम गाडगे महाराजांनी केलेलं आहे, ते पुढे जावं या हेतूने हा सगळा कार्यक्रम आम्ही राबवतो. आपण सर्वांना मी धन्यवाद देतो. नमस्कार. माझं नाव संदीप मधुकरराव खोंड आहे. मी वलगाव येथील रहिवासी आहे. मी संतांच्या भूमीत राहतो आणि संत गाडगे महाराज यांचे जे विचार आहे खरोखर आज जर त्यांचे जे सूत्र आहे 10 आणि त्या सूत्रात जर बघितलं तर सगळं जनकल्याण आणि लोककल्याणच आहे. ते मला तर असं वाटतं का शासनाने ते सूत्र घेऊनच देशाचा कारभार राखावा. कारण गाडगे महाराजाचं माणसात देव पावा आणि माणसासाठी करा. भुकेल्यांना अन्न द्या, ताणल्यांना पाणी द्या, शिक्षण नाही त्यांची परिस्थिती त्यांना गरिबांना शिक्षण द्या, जे आजारी आहे त्यांना औषध करावं. असे जे त्यांचे जे आहे खरोखर हे जे म्हटलं तर ते खूप मोठे असं 10 जे कलम्या त्यांचे सूत्र आहे खरोखर वाखाणण्याजोगे आहे. त्याच्यावर जर आपण जर केलं तर असा जो थोर संत आहे त्यांनी हा देव हा माणसात पाहिला, माणसासाठीच काम केलं आणि प्रत्येकाचा उद्देश माणसासाठीच करत असतो आणि त्यांनी माणसं आणि पशुपक्षी यांचा सध्या विचार केला. म्हणून आणि मला असं वाटते की संत गाडगे महाराजांचं कार्य हे अफाट आहे. त्यांच्या कार्याला जोडच नाही. बाकीचे आपण काम करतो पण त्यांचे ते उद्देश आहे खरोखर त्यांच्यावर जर अभ्यास केला तर असं वाटते जे भारताचे जे भारतरत्न म्हणून नक्की याच्यापूर्वीच अगोदर द्यायला पाहिजे होता. पण आता ठीक आहे, उशीर का होईना
पण आपल्याला जर आता जर भारतरत्न म्हणून गाडगे महाराजांना जर देता आलं तर त्यांनी शासनाने ते जाहीर करावं. आम्ही सगळं गावाशी, आम्ही सगळं तरुण पिढी त्यांना भारतरत्न मिळण्यासाठी आम्ही सर्व पाठिंबा देतो. आणि त्यांचे जे विचार आहे ते जर तरुण पिढी जर रुजले तर खरोखर तरुण हा व्यसनाधीन समाज जो हा व्यसनाधीन होणार नाही, व्यसनमुक्त होईल. म्हणून आणि त्यामुळे संत गाडगे महाराज स्वच्छता अभियान किती मोठ्या प्रमाणात चालू आहे, किती मोठी चळवळ उभी राहील, कितीतरी लाखो कोटीचे कामं श्रमदानातून झालेले आहे. एवढं मोठं सागा संतांच्या विचारानं जर एवढं मोठे लाखो कोटीचे कामं शासनात एवढा मोठा करोडचा निधी वापर जर त्यांनी जर त्यांचे जर तत्व वापरून जर ते गाडगे महाराज जर पूर्ण देशभर जर लागू केले तर खरोखर मला वाटतं हे गाडगे महाराजांना भारतरत्न मिळावं अशी मी माझ्याकडून यावेळी सर्वांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. या कार्यक्रमात योग साधक सर्वश्री दादारावजी बुबळे, सुनील वसू, विनोद विदळे, अरविंद भुगल, संजय काने, महेश उपटे, राजीव पोहरे, विष्णू बघेल, ज्ञानेश्वर सैरिशे, सतीश अंबाळकर, मोहन जोशी, संतोष टोरे, राजेंद्र जोशी, पांडुरंग बहाल, प्रमोद बोबडे, पप्पू मसाले, आशिष कोरडे, चिरंजीव वेदांत भुगुल, कुमारी परी भुगुल, चिरंजीव काने, चिरंजीव समर्थ आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन गजानन दादा कडू यांनी केले. राष्ट्रवंदनांनी या कार्यक्रमाचा समारोप झाला. नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.